राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचा आज निकाल. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला झाली सुरुवात. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीची तयारी. मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. मतमोजणी केंद्राला छावणीचं स्वरूप. जालना महापालिकेत आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया. जालन्याला पहिल्यांदाच मिळणार महापौर आणि उपमहापौर. भाजप सत्तेत म्हणून संघाला चांगले दिवस असं नाही, तर संघामुळे भाजपचे चांगले दिवस सुरू झाले. सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. मुंबई बांगलादेशी मुक्त करण्याची महापौर रितू तावडे यांची घोषणा. मुंबईचा रंग भगवाच राहणार, रितू तावडेंचं विधान. आगामी जनगणनेमध्ये ओबीसींच्या जनगणनेसाठी स्वतंत्र कॉलम नसल्यानं ओबीसी संघटना आक्रमक. ओबीसी महामोर्चाच्या वतीनं 17 फेब्रुवारीला आंदोलन. सोलापूरच्या मोहोळमधील राखीव ईव्हीएम प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई होणार. राखीव ईव्हीएम सुरक्षा कक्षेत वेळेत जमा न केल्यानं निवडणूक आयोग करणार कारवाई. अल्पवयीन मुलाच्या बोटाला शाई लावल्याप्रकरणी कारवाई. केंद्रप्रमुखांसह संबंधित मतदान अधिकारी निलंबित. कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई. संभाजीनगरमध्ये सीटीईटी परीक्षेदरम्यान महिला परीक्षार्थ्यांना मंगळसूत्र काढायला लावलं. परीक्षा भारतात आहे की पाकिस्तानामध्ये, परीक्षार्थींचा प्रश्न. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अंबादास दानवेंची माहिती सरकारवर टीका. सीटीईटी परीक्षा केंद्रावरील प्रकाराचा विजय वडेट्टीवार यांच्याकडून निषेध. महिलांना परीक्षेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला जोड्यानं बारलं पाहिजे. वडेट्टीवारांचा संताप. तर घडलेल्या प्रकरणाची चौकशी होईल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क